सुरुवातीलाच एक अतिशय मोठी राजकीय बातमी। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी हा राजकारणातील आजवरची सगळ्यात मोठी घडामोड होती, मोठा भूकंप होता। हा भूकंप कसा झाला आणि कुणी घडवला याबद्दल अनेक तर्कवितर्क आजवर लढवले जातात। मात्र आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केलाय। नोव्हेंबर 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीने सगळ्यांची झोप उडाली होती। राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी घेत सरकार स्थापन केलं। या शपथविधीनंतर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर पवार कुटुंबियांनी अजित पवारांची समजूत काढून राजीनामा द्यायला भाग पाडलं। पण आता देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांनी शरद पवारांना विचारूनच भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतला होता असा गौप्यस्फोट केलाय। एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अनेक धक्कादायक दावे केलेत। आमची चर्चा पवार साहेबांची झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अजितदादांना विचारा। देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानं एकच खळबळ उडाली आहे। कारण अजित पवारांच्या या बंडानं त्यांनी शरद पवारांचा विश्वासघात केल्याचा दावा त्यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता। पण फडणवीसांनी हे सर्व पवारांच्या सल्ल्यानं झाल्याचा दावा केलाय। त्यामुळे जुन्या शपथविधीवरून महाराष्ट्रात ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत नवं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आता कंबर कसली आहे। मवियाच्या नेत्यांनी चिंचवडमध्ये सभा घेत आपल्या एकजुटीचं दर्शन घडवलंय। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे अशा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीतून भाजप विरोधात एल्गार पुकारला। आदित्य ठाकरेंनी त्यांच्या शैलीत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधत महाविकास आघाडीचं महत्त्व सांगितलं। तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेची जास्त स्तुती केली। मग जर बाळासाहेबांनी सांगितलं असताना हे सटर फटरवाले काय मतीच करायला लागले। 2022च्या राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणुकीतील अनागोंदीमुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला। यातून सावरत नाही तोच शिंदे फडणवीसांच्या खेळीनं राज्यात सत्तांतर झालं। पण आता या सगळ्यातून महाविकास आघाडीनं धडा घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत तिन्ही पक्षांचा एकोपा किती फायदेशीर ठरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळे मवियाचे उमेदवार नाना काटे यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतीये। त्यामुळे मविया नेत्यांच्या टार्गेटवर चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आलेत। मात्र राहुल कलाटेंच्या उमेदवारीमुळे नाना काटेंची अडचण झाली आहे। या पार्श्वभूमीवर मवियाच्या नेत्यांनी राहुल कलाटेंविरोधात आघाडी उघडली आहे। यावरून या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीनं अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंची चांगलीच धास्ती घेतली आहे। ज्यामध्ये बोलवता धनी सचिन अहिर, मला तर दुसराच कोणतरी दिसतो की संताजी राणाची पुढे दिसायचे। तसं चिंचवड विधानसभेत मीच दिसत होतो, फक्त यांना दिसायला आत्ता लागलो। ज्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं त्या व्यक्तीला राजकारणामध्ये मी सगळी ताकद दिलेली तुम्ही पाहिली। राहुल कलाटे हे एकेकाळी अजित पवारांचे समर्थक होते। तसंच गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या राहुल कलाटेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता। पण राजकारणात कधीच कुणाचं कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हटलं जातं आणि तेच या निवडणुकीत पाहायला मिळतंय। परळीला विचारल्याशिवाय येत्या काळात राजकारणातली राजकीय घडामोड घडू शकत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिलाय। बीडमधल्या सत्कार सोहळ्यामध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या या वक्तव्यानं ते खासदारकीची निवडणूक लढणार आहेत का अशी चर्चा सुरू झाली। अपघातात जखमी झालेले धनंजय मुंडे हे मुंबईत उपचार पूर्ण झाल्यानंतर बीडमध्ये परतले। परळीतल्या गोपीनाथ गडावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी 4000 किलोचा हार, 20 JCB मधून पुष्पवृष्टी करण्यात आली। फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाईनं सगळा परिसर फुलून निघाला। बीडच्या परळी शहरातही धनंजय मुंडेंचं शाही स्वागत करण्यात आलं। मी कुठल्याही संकटाला घाबरत नाही, मोडीन पण वाकणार नाही असं म्हणत परळीला विचारल्याशिवाय येत्या काळात राजकारणातील राजकीय घडामोडी घडू शकत नाहीत असं धनंजय मुंडे म्हणाले। यावेळी त्यांनी आपल्या विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला। गमावण्यासाठी काय नाही, कुणी कसंही आलं तर खेटायची माझी तयार आहे। फक्त मला आपल्या विश्वासाच्या आशीर्वादाची गरज आहे। धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी केलेल्या स्टेजवर संसदेचा फोटो लावण्यात आला होता आणि धनंजय मुंडेंनी भाषणामधून 100 मतदारसंघात जाण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यावरून धनंजय मुंडे लोकसभेत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। लाखो तरुणांची दिल की धडकन गौतमी पाटील अजित पवारांची माफी मागायला तयार झाली आहे। राज्यभरात आपल्या डान्स कार्यक्रमांना धुमाकूळ घालत सुसाट सुटलेल्या गौतमी एक्सप्रेसला अजित पवारांच्या नाराजीचा ब्रेक लागला होता।
त्याचं झालं असं, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौतमीच्या कार्यक्रमातील अश्लील नृत्यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. लावणीला अश्लीलतेचं गालबोट लावणाऱ्या कार्यक्रमाविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवण्याचा अजित पवार यांनी इशारा दिला. त्यानंतर गौतमीच्या काही लावण्यांचे कार्यक्रम सुद्धा रद्द झाले. शिवाय सोशल मीडियावरही गौतमीच्या मागे ट्रोलर्स लागले. तरुणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी अजित पवारांच्या टीकेच्या बाणांमुळे पुरती घायल झाली आहे. शेवटी गौतमीनं माघार घेत अजित पवारांची माफी मागितली आहे. की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते तर की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली, पण तरीही अजूनही मला ट्रोल करतायत काही लोक. आपल्या बोल्ड अंदाजामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेली गौतमी आता तिची लोकप्रियता कशी टिकवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एखाद्या पुलाचं काम रखडलं की नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, याचं विदारक चित्र बारामतीच्या शेणकर मध्ये दिसून आलं. एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला याची जाग येणार का, हा सवाल आता उपस्थित केला जातोय. राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल असलेल्या बारामतीतलं हे चित्र आहे. इथल्या शेंकरवाडीतील महिलांचा हा असा सुरू असलेला जीवघेणा प्रवास. शेतात जाण्यासाठी या महिला जीव मुठीत घेऊन अर्धवट तयार झालेल्या पुलावरून प्रवास करतायत. पुलाच्या बांधकामावर हात टेकत खाली पुलाच्या खांबांवर पाऊल टाकत या महिलांचा प्रवास सुरू आहे. यात जराशीही चूक झाली तर थेट नदीत कोसळण्याची भीती. शेणकरवाडी पुलाचं काम बंद असल्यानं महिला अर्धवट तयार झालेल्या पुलावरून प्रवास करत सोरटेवाडीत जात आहेत. रस्त्यानं जायचं झालं तर वेळ लागतो, त्यामुळे महिला असा जीवघेणा प्रवास करतायत. नीरा डाव्या कालव्यावरच्या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी सातत्यानं केली जाते. हे झालं तरच जीवघेणी कसरत थांबेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मावळमधील शेतकऱ्यांच्या स्वप्नांची आगीमुळे अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. मावळातल्या शेतकऱ्यांच्या 6 एकर ऊसावरचं शेत भस्मसात झालेलं आहे आणि या आगीमध्ये शेतकऱ्याचं 10 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय. नाणे मावळात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं ऊसाचं पीक घेतलं होतं. मात्र ऊसाचं हे पीक आपल्या डोळ्यासमोर स्वाहा होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणात तिनं रौद्ररूप धारण केलं. या आगीत 4 शेतकऱ्यांचं 6 एकर क्षेत्रावरचं संपूर्ण ऊस पीक जळून खाक झालंय. या आगीत शेतकऱ्यांचं 10 लाखांचं आर्थिक नुकसान झालंय. ही आग पहाटेच्या सुमारास लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही आग कुणीतरी अज्ञातानं लावल्याचा संशय व्यक्त होतोय. मुंबईकर प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसमधून लवकरच मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्टच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस दाखल झाली आहे. या डबल डेकर बसची क्षमता ही 76 इतकी आहे. कुर्ला सांताक्रूज मार्गावर ही बस सुरुवातीला धावणार आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक वाहक यांच्यातल्या संपर्कासाठी विशेष व्यवस्था, स्वयंचलित दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे असणार असून या बसचं 80 मिनिटात चार्जिंग होणार आहे. बेस्टच्या ताफ्यात अशा एकूण 900 बस भाडेतत्वावर टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहेत. मुंबईकरांसाठी डबल डेकर बस हे विशेष आकर्षण होतं. मात्र जुन्या झालेल्या डबल डेकर बस कालबाह्य होणार असून त्याऐवजी एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस सेवेत आणल्या जाणार आहेत. एकूणच मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकनं कारला फरफटत नेलं आणि या अपघातातून कार चालक थोडक्यात बचावलाय. बस आणि कार अपघाताचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. मेरठ दिल्ली रोडवर रविवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका कंटेनरनं कारला जोरदार धडक दिली, तेव्हा कार चालकानं गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी करून कंटेनर चालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. अखेर संतप्त झालेल्या कंटेनर चालकानं गाडी सुरू करून कारवर घातली. जवळपास 2 किलोमीटर पर्यंत चालकानं कार फरफटत नेली. कारमध्ये बसलेल्या तिघांनी कसाबसा उड्या मारून आपला जीव वाचवला. पोलिसांनी या कंटेनर ड्रायव्हरला ताब्यात घेतलंय. नाशिकच्या लासलगावमध्ये रेल्वे रुळाची दुरुस्ती करणाऱ्या 4 गँगमॅनला भरधाव रेल्वेनं चिरडलं. या 4ही कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. 4 रेल्वे कामगारांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 5:45 वाजताच्या सुमारास टॉवर लाईट दुरुस्त करण्याचं इंजिन
चुकीच्या दिशेने आलं। यावेळी पोल नंबर 15 ते 17 मधील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम 4 गँगमन करत होते। टॉवर इंजिन चालकानं हॉर्न न देता भरधाव इंजिन चालवत तिथं काम करत असलेल्या 4 गँगमनना चिरडलं। या दुर्दैवी अपघातात 4ही गँगमनचा जागीच मृत्यू झालाय। रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दखल न घेतल्यानं रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर उतरून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला। 4 कामगारांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावं आणि नुकसान भरपाई द्यावी यासाठी रेल्वे संघटनांनी आंदोलन पुकारलंय। 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा संकटात सापडल्यात। राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध अशा मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानं परीक्षांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आक्रमक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शनिवार वाड्यापासून शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढला। सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर 15 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय। शिवाय परीक्षा काळात सरकारला सहकार्य करणार नाही असा इशारा देत परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील 10, 20, 30च्या लाभाची योजना मंजूर करावी अशी त्यांची मागणी आहे। या मागण्यांवर निर्णय झाला नाही आणि कर्मचाऱ्यांनी बहिष्काराचं हत्यार उगारलं तर 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा कशा घ्यायच्या हा प्रश्न शिक्षण विभागाच्या समोर निर्माण होऊ शकतो। त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसू शकतो। आपल्या भोवताली असलेल्या संपूर्ण विश्वामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतरही कुठं जीवन आहे का? खरंच एलियन्स अस्तित्वात आहेत का? या प्रश्नांचा शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत। अमेरिकेतल्या एका घटनेमुळे आता पुन्हा एकदा एलियन्सच्या अस्तित्वाची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं झालं असं की अमेरिकेच्या हवाई हद्दीत चौथ्यांदा संशयास्पद वस्तू, बलून आणि कार सदृश्य ऑब्जेक्ट्स हवेत उडताना पाहायला मिळाले। अमेरिकेच्या वायुसेनेने हे 4ही ऑब्जेक्ट पाडलेत। या पार्श्वभूमीवर नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड आणि नॉर्दर्न कमांडचे प्रमुख एअरफोर्स जनरल ग्लेन वॉन हर्क यांनी केलेल्या दाव्यानं एलियन्सच्या अस्तित्वाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। या वस्तू चीनी एअर बलून होत्या असं म्हणणं योग्य होणार नाही असं ग्लेन वॉन हर्क यांनी म्हटलंय। या वस्तू एलियन्सशी संबंधित आहेत की नाही हेही सांगता येणार नाही, मात्र तशी शक्यता नाकारता येत नाही असं सांगायलाही वॉन हर्क विसरले नाहीत। या संदर्भात तज्ञ अभ्यास करून कोणती माहिती मांडतात यावर सगळं काही अवलंबून असल्याचं वॉन हर्क यांनी म्हटलंय। देशासमोर असलेले कोणतेही ज्ञात अज्ञात धोके ओळखून त्याची माहिती गोळा करण्याचं काम तज्ञ करतात असंही वॉन हर्क यांनी म्हटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा एलियनच्या अस्तित्वाच्या चर्चा सुरू झाल्यात। प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्टफोन आज अविभाज्य भाग बनलेला आहे आणि स्मार्टफोन शिवाय कुणाचाही दिवस सुरू होत नाही आणि संपत सुद्धा नाही। स्मार्टफोन प्रत्येकासाठी जणू काही जग बनलंय, मात्र हा स्मार्टफोन आता जगातून गायब होऊ शकतो। घरगुती फोन, कॉर्डलेस, सध्या मोबाईल पासून सुरू झालेला प्रवास 2 दशकांमध्ये स्मार्टफोन पर्यंत पोहोचलाय। मात्र हा स्मार्टफोन हद्दपार होणार आहे। नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोनचं भविष्य कसं असेल या संदर्भात चर्चाक्षेत्रात मोठी भविष्यवाणी केली आहे। मानवी शरीरातच आता सिम कार्ड आणि चिप लागणार आहे। 2030 पर्यंत जगात 6G टेक्नॉलॉजी आलेली असेल। स्मार्टफोनची जागा स्मार्टवॉच, स्मार्ट ग्लासेस घेतील। शरीरावरील इलेक्ट्रिक टॅटू स्मार्टफोनला रिप्लेस करू शकतील असं भाकीत या दोघांनी वर्तवलंय। शरीरात किंवा शरीरावर लागलेल्या चिपद्वारे स्मार्टफोनमधील फीचर्स मिळतील। यासाठी न्यूरालिंक ब्रेन चिप तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो। न्यूरालिंक ब्रेन चिपचा प्रयोग सध्या माकडांवर सुरू आहे। ब्रेन चिपद्वारे माकडं कम्प्युटरवर टायपिंग करू शकतात। हेच तंत्रज्ञान मानवी शरीरासाठी वापरलं जाऊ शकतं। स्मार्टफोन मधील फीचर्स स्मार्ट ग्लासेस किंवा ब्रेन चिपद्वारे मिळतील। हे तंत्रज्ञान युजरच्या शरीरातून माहिती गोळा करत राहील। त्यामुळे येत्या 8 ते 10 वर्षात स्मार्टफोन हद्दपार झाल्यास आश्चर्य वाटायला नको। बुलढाण्यातल्या शेगावमध्ये आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। गजानन महाराजांचा आज 145वा प्रकट दिन आहे। या निमित्तानं संत नगरी शेगावात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। देशभरातून गजानन महाराजांचे भक्त, त्याचप्रमाणे शेकडो दिंड्या देखील या ठिकाणी दाखल झाल्यात। पहाटेपासून भक्तांनी गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। तर अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमधल्या क्षिती दत्तात्रय रेवसकर हिनं 54 स्क्वेअर फूट रांगोळी साकारली आहे। गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अमरावतीत निघालेल्या पालखी सोहळ्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या टाळ मृदंग वाजवत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळाल्या। महिलांसोबत त्यांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला। साईनामाच्या जयघोषानं आज शिर्डी सुद्धा दुमदुमली। हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले आणि आज शिर्डीत निघालेल्या साई परिक्रमेमध्ये सहभागी झाले।
शिर्डीतील ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या साई परिक्रमा उत्सवाचं यंदा 4थं वर्ष आहे. आज पहाटे शिर्डीतल्या खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. साई रथाचं पूजन पार पडल्यानंतर साई परिक्रमेला सुरुवात झाली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज तसंच देशभरातून आलेले हजारो साई भक्त या परिक्रमा महोत्सवात सहभागी झाले. शालेय विद्यार्थ्यांनी साईबाबांच्या जीवनावर साकारलेला चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. पायी चालत चालत साईनामाचा गजर सुरू असल्यानं साईनगरी साईनामाच्या जयघोषात दुमदुमून निघाली. जळगावच्या पाळधी इथल्या महाकाय सिद्धी महागणपतीवरती आज हजारो लिटर दूध आणि दह्याचा महाअभिषेक करण्यात आला. गेल्या 5 दिवसांमध्ये फूल, तूप, गुलाबजलासह अभिषेक करण्यात आला. मूर्तीवरती आज मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा करण्यात आली. पुढील काही दिवस प्रतिष्ठापनेचा हा सोहळा सुरू राहणार. जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथं देशातील सर्वात महाकाय सिद्धी महागणपतीची प्रतिष्ठापना केली जात असून या पार्श्वभूमीवर या गणपतीच्या मूर्तीवर विविध संस्कार करण्यात येत आहेत. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या 6व्या दिवशी आज महाकाय सिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर भक्तांनी आणलेल्या शेकडो लिटर दूध आणि दह्याचा अभिषेक घालण्यात आला. यापूर्वी या गणेश मूर्तीवर 1000 किलो फुलांची पुष्पवृष्टी, 300 किलो गावरान तुपाचा आणि अत्तर त्याचबरोबर गुलाबजलाचा अभिषेक घालण्यात आला. ही गणेश मूर्ती 31 फूट उंच असून अखंड शिलेतील देशातील एकमेव गणेश मूर्ती आहे. या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने इथं दाखल होत आहेत. बंगळुरूच्या अवकाशात आज हवाई दलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं. विमानाच्या चित्तथरारक अशा कवायतीने उपस्थितांच्या डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं. बंगळुरूतल्या एलहंका एअरफोर्स बेसवर 4थ्यांदा एरो इंडिया शोला दणक्यात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या शोचं उद्घाटन करण्यात आलं. 17 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शोमध्ये सुपरसॉनिक फायटर जेट्स आपलं कौशल्य दाखवणार आहेत. आज इलेक्ट्रॉनिक आणि इन्फ्रारेड ट्रेस वायर कंट्रोल सिस्टीमनं सुसज्ज HLFT-42 अत्याधुनिक विमानानं उड्डाण केलं. या एअर शोमध्ये 42 भारतीय एअरक्राफ्ट सहभागी झालेत. महत्वाची बाब म्हणजे सूर्यकिरण आणि सारंग पहिल्यांदाच एकत्रितपणे कवायती सादर करताना दिसले. एरो इंडियाच्या माध्यमातून तेजस, HTT-40, डॉर्नियर लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर, लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर आणि ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर सारख्या स्वदेशी हवाई संबंधित निर्यातीला प्रोत्साहन दिलं जाईल. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला नक्की कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.